श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने आपला आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर पहा, सोमवारी आलेले आहे कृष्ण जन्माष्टमी. यालाच गोकुळ अष्टमी म्हटले जाते. श्रावण महिन्यात अनेक सण येतात. त्या सणांमध्ये गोकुळ अष्टमी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची विधिवतपणे पूजा केली जाते आणि त्याला 56 प्रकारचे भोग दाखवून पूजेत नैवेद्याचा समावेश केला जातो. तर पहा, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून या पानांची भाजी खावी. ती भाजी का खावी, त्याचबरोबर त्या भाजीचे या दिवशी खाण्याला काय महत्त्व आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेले बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा. जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पहा, गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास. यामागे अनेक इच्छा आहेत. चांगल्या संतती प्राप्तीसाठी जन्माष्टमीचा उपवास महाराष्ट्रासह देशभरात विवाहित किंवा अविवाहित महिला हा उपवास करत असतात. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रीकृष्णाचा जन्म कोटडीत झाला. वासुदेव देवकी यांना फक्त कोरडे अन्न, शेवग्याची पाने, भाजी आणि आंबोळ्या दिल्या जात असे. गरोदर स्त्रीला गरोदरपणात चांगले खायला देतात कारण त्या मुलाची वाढ व्हावी. भगवान हे देवकीने खाल्लेल्या कोरड्या अन्नावर जन्माला आले म्हणून या उपवास कोरडे पदार्थ खाऊन सोडतात. सुखात माणसाला सगळे चांगले खायला मिळते पण देवाचा विसर पडतो. कोरडे अन्न खाताना ते गळ्याजवळ अडकते आणि मग देवाची आठवण काढतो. सुखात पण माणसाने मोठेपणा न ठेवता देवावर श्रद्धा कायम ठेवावी यासाठी या दिवशी कोरडे अन्न खावे. यावर्षी म्हणजेच गोकुळ अष्टमीच्या दिवशी आपल्याला शेवग्याची भाजीही खायची आहे. एरवी शेवग्याची भाजी मोठ्या आवडीने खाल्ली जाते पण खास जन्माष्टमीच्या दिवशी हमखास महाराष्ट्रामध्ये शेवग्याची भाजी करण्याची प्रथा आहे. जे कृष्ण भक्त अष्टमीचा उपवास करतात ते या दिवशी भात टाळतात. आंबोळ्या, घावणे, काळ्या वाटाण्याची उसळ आणि शेवग्याच्या भाजी खाल्ली जाते. भारतीय सण केवळ हे सेलिब्रेशन भाग नसून त्यामागे आरोग्य, मानवी, शारीरिक आणि मानसिक संतुलन जपण्याचे काही संकेत हे देत असतात. श्रावणात येणारी जन्माष्टमी म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात. यामध्ये पचनशक्ती मंदावत असल्याने हलका आहार घेण्यासाठी व्रत, वैकल्पिक करणे हे केली जातात. शेवग्याच्या शेंगांची स्वतःची अशी एक अफलातून चव असते. शेवग्याच्या पानाची भाजी का तर या पानामध्ये विपुल पोषण मूल्य असतात. पावसाळ्यातील संसर्ग टाळते आणि तब्येतही चांगली राहते म्हणून शेवग्याच्या पानाची भाजी खाण्याची प्रथा आहे. एरवी खास ही भाजी किंचित बनवली जाते. किमान जन्माष्टमीच्या दिवशी या भाजीची चव आणि आरोग्याच्या फायद्यासाठी नक्की चाखावी. तर पहा, शेवग्याच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे हे भरपूर आहेत. शेवग्याच्या पानामध्ये संत्र्यापेक्षा 7 पट अधिक व्हिटॅमिन सी असतं. गाजरापेक्षा 4 पट अधिक व्हिटॅमिन ए असतं. दुधापेक्षा 4 पट अधिक कॅल्शियम असते. केळ्यापेक्षा 3 पट अधिक पोटॅशियम असतं आणि दह्यापेक्षा दुप्पट प्रथिने असतात. शेवग्याच्या पानामधील पोषण मूल्याचा विचार केला तर ही भाजी किती पौष्टिक आहे. शेवग्याच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे अनेक आजाराचा धोका कमी करण्यास मदत होते. शेवग्याच्या पानामध्ये दाहक्षम क्षमता असल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती ही सुधारण्यास मदत होते. महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याचा पाला हा फायदेशीर आहे. मासिक पाळीचा त्रास ते त्यांना अनियमितता टाळण्यासाठी मदत होते. म्हणून एरवी न खाल्लेली
भाजी या दिवशी लोक हमखास खातात। गोकुळ अष्टमी ही श्रीकृष्ण जन्म अष्टमीचा उपवास करण्यामागे अनेक इच्छा असतात। चांगल्या संततीसाठी जन्माष्टमीचा उपवास महाराष्ट्रातील देशभरातील सर्व विवाहित किंवा अविवाहित महिला या करत असतात। म्हणून या दिवशी आवर्जून या पानांची भाजी खाल्ली जाते। बघा, जर तुम्हाला गोकुळ अष्टमीचा उपवास तुम्ही केला असेल किंवा केला नसेल तर तुम्हाला तुमच्या घराशेजारी किंवा तुमच्या शेतामध्ये जिथे कुठे या झाडाची पाने किंवा शेवग्याच्या शेंगा जर भेटत असतील तर तुम्ही त्या आणून त्याची भाजी आवर्जून करून खावा किंवा हीच भाजी खाऊन तुम्ही गोकुळ अष्टमीचा उपवास सोडा। अशा प्रकारे आपल्याला गोकुळ अष्टमीच्या उपवासा दिवशी शेवग्याच्या पानांची किंवा शेवग्याच्या शेंगाची भाजीही खायची आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।